अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र सरकारने जे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मी इथे उभा आहे। मी गेले 2 दिवस अनेक सदस्यांचे जे माननीय अजितदादा पवार साहेबांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्यांच्यावर त्यांचं मनोगत ऐकत होतो आणि विशेषतः सरकारमधले जे विरोधी मंडळी आहेत ते वारंवार असं बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की लाडकी बहीण योजना चांगली आहे, शेतकऱ्यांची बहीण चांगली आहे, पण त्यांच्या पोटात दुखावं लागलं की काय असं त्यांची भाष्य मला इथं ऐकायला मिळाली। कारण विशेषतः एका समाज घटकाला त्यांच्या विकासाच्या आणि त्यांच्या उन्नतीसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही असे खोटं सांगण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना दिसून येत आहे। पण मला सरकारचा आभार मानायचं, अर्थमंत्र्यांचा आभार मानायचं की आमच्या तालुक्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे जे जे धार्मिक स्थळ असतील, त्यांच्या ज्या ज्या शाळा असतील त्याच्यासाठी भरभरून निधी मागच्याही आणि आत्ताच्याही अर्थसंकल्पात माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिला। मग मस्जिद असतील, मद्रसा असतील, त्यांच्या शाळा असतील, इतर ठिकाण असेल त्यासाठी आपण ते पाहायला भेटत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी बजेटसाठी 9.35% हा राखीव कोटा आहे। गेल्या अनेक वर्षापासून तो कोटा काही कारणास्तव मिळत नव्हता, पण आदरणीय दादा अर्थमंत्री झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या बजेटला 1% सुद्धा कात्री लावलेली नाही। त्यांच्या आदिवासी समाजाच्या माझ्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे, त्यांच्या शाळा बघा, एवढ्या समृद्ध शाळा, तिथं 7 शासकीय आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात केल्यात। त्या आदिवासी समाजाच्या मुलांच्या शाळेसाठी, कॉलेजसाठी जे हॉस्टेल उभे करायचे ते मुलांचे आणि मुलींचे अत्यंत उत्तम दर्जाचे या महाराष्ट्राच्या सरकारने उभे केलेत। मला निश्चित प्रकारे या सरकारचं या अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्यांचा मनपूर्वक आभार मानायचे। मला या अर्थसंकल्पामधला एक प्रमुख मुद्दा घ्यायचा आहे की माझ्या तालुक्यातल्या चिलेवाडी धरणाच्या पाईपलाईन 2009 सालापासून चालू झाली। मी आमदार झाल्यापासून सातत्याने त्याची 3री सुप्रमा मिळावी याच्याकरता इतके हेलपाटे मारले ते मला प्राप्तच झाले नाही। पण योगायोगाने दादा वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर लगेच प्रमा पण झाली, निधी मिळाला, कामही सुरुवात केलं आणि दुष्काळी 22 गावं जे आमच्या तालुक्यातले आहेत तिथं सिंचनाचे काम पूर्ण आणि प्रगतीपत्र होत नाही याचा निश्चित प्रकारे आनंद आम्हाला आहे। पण त्याच जलसंपदा विभागामध्ये आमच्या तालुक्यातल्या काही मागण्या आहेत, त्यामध्ये विशेषतः वडद उपसा सिंचन योजना हा अंतिम टप्प्यात आहे, त्यासाठी पूर्णत्वास न्यावा। आने पठार हा दुष्काळी भाग आहे आणि त्या दुष्काळी भागावर उपसिंचन करण्यासाठी आम्हाला शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावं। कोपरे मांडवे हे आदिवासी गाव, तिथं अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। वर्षातले 6 महिने तिथं टँकरने पाणी पुरवावं लागतं। तिथं एक MI टँक बंदराची साईट आहे, त्या साईटसाठी शासनाने चांगले एक खास बाब म्हणून प्रयत्न करावा आणि ती आम्हाला मदत करावी अशी मला शासनाला विनंती करायची आहे। त्याचबरोबर या शासनाने अंगणवाडी या सेविका असेल, आशा वर्कर असेल, पोलीस पाटील असेल, या विविध घटकांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे। पण त्यातले 2 प्रमुख महत्त्वाचे घटक जे आशा वर्करचे जे सुपरवायझर आहेत म्हणजे ब्लॉक फॅसिलिटर व ग्रामीण भागातले उपकेंद्रामध्ये स्त्री परिचर्या काम करतात त्यांच्या मानधनामध्ये समाधानकारक वाढ व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। मी सरकारचा आभार मानतो की त्यांनी शिवनेरीच्या विकासासाठी कोट्यवधीचा रुपये दिला आणि तो खर्च होऊन चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे। मी सरकारचा आभार मानतो की त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी शिव स्मारक उभं करण्यासाठी 150 कोटी रुपयाचा निधी दिला आहे। त्याचबरोबर सरकारला मला विनंती सुद्धा करायची आहे की पर्यटन तालुका जुन्नर हा जाहीर झाला आहे, त्याचा पर्यटन आराखडा, त्याचा DPR आम्ही कलेक्टर पातळीवर तयार केला आहे। त्या पर्यटनाच्या आराखड्यासाठी सरकारने त्यासाठी काहीतरी पैसे द्यावेत अशी मला त्यांना विनंती आहे। डुंबरवाडीच्या गायरान जागेवर फूड पार्कसाठी आम्ही प्रपोजल केलेला आहे, त्याची पाहणी सुद्धा सरकारच्या काही अधिकाऱ्यांमार्फत ती कलेक्टर मार्फत झालेली आहे आणि ती जागा फूड पार्कसाठी योग्यतेची आहे असा कलेक्टरांचा अहवाल आहे। तर त्या फूड पार्कसाठी तातडीने आम्हाला मदत करावी अशी मला सरकारला विनंती करायची। एक महत्त्वाची बाब मला सरकारच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आता पुणे ते नाशिक नवीन औद्योगिक द्रुत गती मार्ग जात आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत
अनेक हायवेज आहेत, अनेक मार्शेज आहेत, पुणे नाशिक आहेत. आता त्याचे चौपदरीकरण झाले. कुकडीचा कालवा गेला, पिंपळगावचा कालवा गेला. जवळपास 4 टॉवर लाईन नागपूर ते मुंबईकडे जातात, ते जुन्नर मधून गेलेले आहेत. अनेक जागा त्याच्यामध्ये संपादित झालेल्या आहेत. आता हा द्रुतगती मार्ग आहे, त्यातून काय खूप फायदा आहे असं नाही, पण आमचे बागायत क्षेत्र जुन्नर, आंबेगाव आणि खेड गावाचे गाव उद्ध्वस्त होत आहेत. गावाचं गाव राहत नाहीये. ते बागायत क्षेत्र उद्ध्वस्त होऊ नये, शेतकऱ्यांचा विरोध आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा विरोध आहे. आंबेगावचे प्रतिनिधी वळसे पाटील असतील, मोहिते पाटील असतील, खेडचे, आमचा सगळ्यांचा त्याला विरोध. सरकारला माझं सांगणं आहे की तो द्रुतगती मार्ग होऊ नये, याच्यावर आम्ही ठाम आहे, अशी मला त्यांना विनंती करायची. आणि शेवटचं, तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आजचा अर्थसंकल्प आदरणीय दादांनी मांडला. त्याच अभंगाने मी आता समाप्ती करणार आहे. याचा बोध अनेकांनी घ्यावा अशी मला त्यांना नम्रतेची विनंती करायची आहे. अजितदादा कसे आहेत या अभंगामध्ये ते नमूद केलेले आहेत, आणि विरोधकांनी काय भान ठेवलं पाहिजे हे पण त्या अभंगामध्ये लिहिलेत. 2 मिनिटं मी वाचून दाखवतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. बोलण्यापूर्वी जो शब्द आदरणीय दादांच्या माध्यमातून देतो, दादा हा विकासाचा आणि शब्दाचा वादा असणारा माणूस आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून शब्द हेच कातर, शब्द सुई दोरा, बेताबेत शब्द शास्त्रधारे. अशा प्रकारचं दादांचं शब्द आणि त्याच्याबद्दल काम असतं. बोलावे मोजके, नेमके, खमंग आणि खमके, हेच दादांच्या वाणीतून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. आणि मला जे एवढा सुंदर अर्थसंकल्प ज्यांनी मांडला, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकरी महिलांमध्ये एवढं आनंदाचं वातावरण आहे. त्याचं भान काहींनी ठेवलं पाहिजे, त्याचाही उल्लेख याच्यामध्ये आहे. ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे आणि बोलावे खरे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हरी. सन्मान्य सदस्य श्रीमती श्वेताताई